सकाळी सकाळी छान मस्त अशा चुलीवरल्या बनवल्या आहेत बाजरीच्या भाकरी. बघा अशा बाजरीच्या भाकरी बनवल्यात. बाजरीच्या भाकरी आणि मटकीची भाजी बनवलेली. भाजी बनवून झाली या. इकडं बघा कसं काय बाजरीच्या चुलीवरच्या भाकरी इतक्या छान ना, इतक्या खरपूस खायला एकच नंबर. 5 भाकरी बनवल्यात. आणि इकडं बघा तुमच्या दाजींचा बेत चालू या. हो का, अंडे टाकले उकडायला चुलीवरती. दाजींचं तुमच्या दाजी खातेत ताई म्हणजे आणि आमच्यात लेडीज खात पण नाहीत. आणि दाजी आणि दाद्या दोघंजण खातेत. दोघांसाठी अंडे घातले उकडायला. आज आहे मंगळवार, सुट्टीचा वार आहे. 8-10 दिवस झालं नॉनव्हेज नव्हतं घरामध्ये. कशामुळं तर आमच्या गावामध्ये होता सप्त्यामुळे काय नॉनव्हेज नव्हतं. आता आज म्हणले काहीतरी बनव म्हणलं बरं चला आता अंडे घालू उकडाय. आहेत आपल्या घरचे गावरान मस्त असे अंडे. आणि गारठ्यामध्ये अंडे खाल्लेले चांगले असते, शरीराला मानवतेत पण. त्याच्यामुळं म्हणलं चला लोकांना विकतो तर आपण भरपूर असे लोक इतके घेऊन खातात. मग आपल्या घरचे असताना आपल्याला थोडेफार तरी नको का, म्हणून म्हणलं घालते उकडायला खावा. तसं नाही खातेत पितेत, खाण्यापिण्याचं काही नाही. पण मी काय शक्यतो हे नॉनव्हेजचा व्हिडिओ घेतच नाही का, तर मी आहे माळकरी. परत म्हणतात ताई तुम्ही माळकरीन तुम्ही कसं काय नॉनव्हेज बनवतात. बनवायला काही नसतं नॉनव्हेजला, बनवून द्यावंच लागतं. आता कसं असतं जास्त करून माणसांना जमत नसतं, लेडीजला जमतं. त्याच्यामुळं करून देणं भागच आहे या. आणि द्यावं लागतं. आणि मी कायम करून देते. मी काय त्याच्यामध्ये असं नाही की मी आता कसं काय बनवू कसं काय नाही, असं काहीच नाही. त्याच्यामुळं मी देत असते बनवून. अंडे आता मस्त असे उकळायला लागलेत. बघा चुलीला जाळ कसं काय लागला, एकदम छानपैकी मस्त असा. चला आता घेते वाटून देते त्यांना. वाटण मस्त असं लावते मोहरचं. चला भाजलेले कांदे, खोबरं, लसूण, कोथिंबीर. चला आता घेते बारीक करून मस्त अशी. बघा इकडं चाललंय अंडे सोलायचं. खायला नको काय मग? तुम्हाला खायसाठी तर घातल्यात ना उकडायला. आज सुट्टीचा वार आहे, खायलाच पाहिजे म्हणूनच म्हणते ना. खाऊन पिऊन आईस करायची. खाल्लं पिल्लं तर सारं या. बॉयलर बिलर नाही, गावरान असतं गावरान. आपल्या कोंबड्यांचं घरच्या कोंबड्यांचे अंडे. त्यांना माहिती की आपल्या घरी कोंबड्या आहेत, समद्यांना माहिती या. हायब्रिड नाही खात आपण. मग लोकांना चितकाले अंडे विकतात, मग घरी नको का खायला. आता बघा किती उकडाय घातलेत व 5, 10 आणि 11 होते. मी 11चे 11 घातलेत उकडायला. खायला नको काय? नाही गारठ्याचे चांगले असतात ना अंडे, आहे का नाही. थंडी गारठ्याचे. आणि मीठ टाकून उकडायचे. मीठ टाकून उकडले ना पटकन सोलते. तर इकडं बघा पाठीमाग मांजार गेले. इकडून मांजार, इकडं कुत्र, समद्या राखान बसलेत. आज चुलीवरती बेत चाललाय. म्हणे कुठं गेली व म्हणे चाल. हा बघ कसं लोळायचं काम चाललंय. आज निवांत काम चालल्यात. निवांत कसं आहे, खायला लागत आहे म्हणून करता येईल तेवढं आहे. अंडे उकडाय घालताना ना कुणी पण मीठ टाकायचं अगोदर. मीठ टाकून अंडे उकडायचे. बघितलं का जेवायच्या आधी ढेकूर या. सकाळी एकदा खादाडलंय नाश्ता केला म्हणूनच म्हणते ना, सकाळी एकदा खाल्लंय. बघा आता इकडे भाजी बनवायची चालली. खायलाच लागते म्हणलं भाजी बनवाय. काय झालं ठेवली माळ घालून. आता काय करावं मग. पकडीन दारा थांबा होतो नका. पकडीन दारा हलवा. पकडीन दारा पे
जाळ सारा मुग. नाद नाही करायचा. खायला ये म्हणलं माय अंडो. टाकू आहे. हा अंडे टाकायचा. पकडीन धरा ना. धरा मीठ टाका त्याच्यात. मीठ टाका. खराट होय ना. माती खारट होते. झालं तरी तुमच्यावर जबाबदारी आता. असले कालवण मी किती बी करेन. हा ना. अहो बोलवा की खायला तुमच्या कालवणच नाही झालं अजून काय बोलायची. कालवण झाल्यावर खायला ये म्हणलं माय म्हणणार आहे. हा ना. मग खाय बाबा. टाकू आहे. हा टाक. पातीला नीट मांडा व्यवस्थित. ओके. ओके बा. कडा आला की सुरुवात. या सगळी जण कडी उस्ता खायला. कढी उस्त खायला ऐकलं का. कढी हो येऊस तर का कढी यायची आधीच. कडी उस्ता येते ना. हा बरोबर आहे. खाऊन नाही. कस काय झलक झाली झलक. नाद नाही करायचं. बोला. या जेवायला म्हणलं माय अंड्याची भाजी खायला ये म्हणलं माय अंड्याची भाजी. हा एक नंबर. हाय का हाताल चव तुमच्या. एक नंबर. हा ना स्वतःने केल्यावर चवच लागते. 95% मीठ लागत नाही. हो का इकडं बघा मला मटकीची आणि शेवची भाजी. हो का पाव. इकडं बाजरीची भाकर. इकडं बघा मला या जेवायला. वांग एक भाजले. वांग्याचं भरीत करायचं. हे काय सोलून बिलून ठेवलंय. भरीत बनवायचंय. या जेवाय सर्वजण. या या या. जी शाकाहारी असं त्याला शेवभाजी पावभाजी आणि जी बेत करणारे असतात त्याला अंड्याची भाजी. कडक निवड निवड धमक बाया आ. काय खरं नाही रे देवा. कर्जतला गेलतो जरा बाहेर. कर्जत म्हणजे आमचा तालुका आहे. आणि तालुक्यापासून जवळजवळ आम्ही 5-6 किलोमीटर राहत होतो. त्याच्यामुळं जरा थोडंसं लांब या. लय पण जवळ नाही. पण काही कामं असल्याच्या नंतरनं जाणं पण गरजेचं या. आणि आज जरा खरोखरच म्हणजे आम्ही अजून कुणाला सांगितलं पण नाही. सांगायचं पण नाही. तुम्हाला पण नाही सांगायचं. चला ते कसं एक गुपित या. काय असतं काय काहींच्या लय पोटामध्ये दुखतं. कसं आम्ही काहीतरी केल्याच्या नंतर किंवा करून लावतो तर त्याच्यामुळं कुणाला काही खपत नाही आणि देखवत नाही. त्याच्यामुळं आम्हाला काय कुणाला सांगायचं बी नाही. आणि वेळ आल्याच्या नंतर आम्ही सांगणार आहेत बी आणि लावणार आहेत बी. पण तोपर्यंत काय सांगायचं नाही. गुपितच ठेवायचं. ती एक मोठं गुपित आहे या. आलो चारा कुटी केली. कुटी केल्याच्या नंतर चारा टाकला या. आता गाया बांधायचा अजून टायमिंग आहे या. गाया बांधायला भरपूर असं काम बाकी काम ठेवलं होतं. काम ठेवूनच गेलतो. दाजी म्हणले चल चल उशीर होईल. कसं असतं त्या कामाला उशीर होऊन जुळत नसतं. आपले कामं रोजच आहेत. 12 महिनेच आहेत. आपले कामं काय आयुष्यभर हटतच नाही. तर किती बी करा कमीच आहे. आणि आज घरी नव्हतोत ना तर कोंबड्या बाहेर आल्या. गोठ्यामधनं जाळीच्या वरनं उड्या मारून आल्या. आणि असला बी राहाडा केलाय कोंबड्यांनी काय सांगायलाच नको. लय कोंबड्या राहाडा करते. तर नसलेल्याच बऱ्या मला वाटतं. कोंबड्या पण चला वाटतं जाऊन द्या. 10-5 रुपये येतात बी खर्चायला अर्चायला. कसं
चौकून आल्यावर तरी बरं असतं, नाही आल्यावर मग कसं करायचं, लय अवघड आहे बाबा. जवळजवळ मला वाटतं सकाळी रात्रीच तुमच्या दाजींपाशी 100 अंडे दिलते. 100 अंडं आपलं कायम जे कायम स्वरूपचं फिक्स गिराईक आहे का त्याला 9 रुपयानीच अंड या बघा. 100 अंड्याचे किती झाले आणि तेवढ्या 100 अंड्यांचं पैसे आले आणि तेवढ्याचा जवळजवळ किराणा आणला तर 8-10 दिवस सरत नाही. आणि कसं थोडे माणसं आहेत, आपली फॅमिली काय मोठी नाहीत, एक मुलगा एक मुलगी, तुमच्या दाजी आणि मी. तुमच्या दाजींना आई वडील नाहीत, बऱ्याच जणांना माहिती नसेल त्याच्यामुळं काय काहींना माहिती, पण जे जे आपले नवीन यूट्यूब फॅमिली आहे त्यांना माहिती नाही आहे तुमच्या दाजींना आई वडील नाहीत म्हणून. त्याच्यामुळं म्हणते चला असं द्या, एक ना एक दिवस वेळ आल्याच्या नंतर तुमच्या संग पण ती गोष्ट मी शेअर करणार आहे. आता सध्याला काय केली पण नाही मी, दावलं पण नाही आणि व्हिडिओ पण काढलेला नाही. कसं काय काय गोष्टी अशा असलेल्या बऱ्या असतात, अशा केल्याच्या नंतर काय होतं, मोठा डोंबनवाडा होत असतो. नाही सांगितल्या सांगू बी शकत नाहीये. तुमचं दाजी म्हणले नको सिक्रेट काही सांगू नको, राहून दे. म्हणलं बरं चालते, नाही सांगत. काय बोल बाबा, मलाच काय समजा नाही काय बोलावा आणि काय म्हणावा. जाऊदे असं नका, चारा टाकाय चालू या म्हणजे खायला आणते तर ते जाते. चला तुम्हाला बघा इकडं गव्हाण भरून ठेवली, गव्हाण खुराक टाकून ठेवले. असे खुराक टाकून ठेवलेत. सोरा कोंबडे आण, कोंबडे आण. काय झाले काय माहिती कुटीला, कुटीचं बघत येत काय नसन झालं, पण आपलं बघून तर ठेवी त्यात. तिला सारखं हात मारावा लागतो, तिची सर्व्हिसिंग करावं लागती. खिडकीतला पाणी आताच तर टाकले होते पानं, आता टाकलं मग दिवस झाले, तरी 3-4 महिने झाले असते. 4 महिने 12 महिने होऊन गेले. नाही आव, हा आत्ता टाकले तर 3-4 महिनेच झालं. 12 महिने 12 महिने कशाच झाले तो. 25 आणावं लागलं भाजीला. काय झालं इथं पाण्याला, ते आपलं कुठेला फटाळ काय पान तीच दाब आले फक्त असं दाबले देतात हो तुम्ही. पैसे असले म्हणजे चेन नाही पडत. हा लय पैसा आहे. कुठे आणायची नवी घे, ऐकलं का? काय आणायची, तेव्हा पान नाही आणायचं, कुठे पैसे नाही आणायचे. आपल्याकडे वाडा चढीवर आहे, अयो पान नाही आणायचं, कुठे पैसे नाही आणायचे. कसली आणायची, मोठी का बारकी आणायची 1,500ची. अवघड आहे बाबा. म्हणलं कुठीची पानं नको आणायची म्हणतो नवी. किती चांगली कुठी होती तरी नुसतं बाय 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 आपल्या कानला वाटतंय कुठी कवा बदली आणि काय कवा कधी. सकाळची कुठी चालली आता परत. कुठी बारकी का तरी ते म्हणतो कुठी मोठी आणायची. लय अवघड आहे, हसावा का रडावा खट आणि कुणाला नाही काय करावा. लय हसायचं की गमत चला घेते कामावरून केंड घासायची तशीच राहिली आता
केंड घाई गडबडीत. म्हणलं राहून द्या त्यांना, म्हणलं आल्यावर बघू. किटली बिटली दुधाची घासलेली, पण 2-4 भांडे केंड इथं घेते तेवढं. चला पट्ट करणं आवरून म्हणजे मोकळीच झाली. आता धारा बिरा झाल्या सर्व, काय चारा टाकून घेतलाय, दूध झालं काढून, गाया मुक्त गोठ्यामध्ये सोडून दिल्यात. समजा काम आवरलेत. बाबा मामाचं मंत्र लावलेलं आहे, त्यामुळं म्हणलं चला तुम्हाला दाखवा कसं काय आपल्या मामाचे मंत्र लावलेले आहेत. तसं काय नसतं, फक्त मनामध्ये भक्ती पाहिजे. मनात नसलं ना कुठं पण देव 100% प्रकट होतो म्हणजे होतो. फक्त कोणत्या बी देवाशी, देव हा समधीकडून एकच आहे. हा फक्त मनामध्ये भावना ठेवा. मनामध्ये भावना ठेवली ना कुठं पण आहे, कुठं हो चारा दिसतोय का तुमच्या दाजींचं चाललंय खुराक टाकायचे. मी चारा टाकू लागले, म्हणले खुराक टाकतो मी आता. चला म्हणलं घ्या टाकू. चला आता हेच करते. बाय तुम्हाला.